ज्योतिबाची चैत्र यात्रा झाली की गुलाल धुवायला वळवाचा पाऊस येतो अशी आजवरची धारणा आहे. पण या वर्षी वळीव पावसानं हुलकावणी दिली आहे. 2-4 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी वळीव पाऊस झाला, पण त्यानंतर हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरवत वळीव पावसानं हुलकावणी दिली आहे. आज सकाळपासून ढगाळ हवामान होतं. दुसरीकडे तापमानाचा पारा 39 अंशांपर्यंत गेलाय, पण आजही वळीव पाऊस झालाच नाही. दुसरीकडे यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे. वळीव पाऊस झाला नाही तर पावसाळ्यात तुफान वृष्टी होते आणि महापुराचं संकट येतं असा अनुभव असल्यानं आत्तापासूनच काळजी व्यक्त होतीये. यंदा मार्च महिन्यात वळीव पावसानं 4 दिवस हजेरी लावली. कोल्हापूर शहरात फारसा पाऊस झाला नाही, पण ग्रामीण भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वळवानं हजेरी लावली. ज्योतिबाची चैत्र यात्रा झाल्यानंतर डोंगरावरचा गुलाल धुण्यासाठी वरुण राजा हमखास येतो असा अनेक वर्षाचा अनुभव आहे. पण यंदा चैत्र यात्रा उलटून आठवडा झाला तरी वळवाचं आगमन नाही. हवामान खात्यानं दिलेला अंदाज खोटा ठरवत गेल्या 8 दिवसात वळीव पावसानं हुलकावणी दिली आहे. कोल्हापुरातील तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण झालेत. त्यामुळं सर्वांनाच वळीव पावसाची प्रतीक्षा आहे. पण आज दिवसभर ढगाळ हवामान असूनही वळीव पाऊस काही झाला नाही. दुसरीकडे ज्या वर्षी वळीव पाऊस दडी मारतो त्या वर्षी पावसाळ्यात तुफान पाऊस होतो आणि कोल्हापूरला महापुराचा विळखा बसतो असाही अनुभव आहे. त्यामुळं ज्यांना महापुराचा फटका बसतो त्यांच्या पोटात आत्तापासूनच गोळा आलाय. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. समाधानकारक पाऊस असावा पण नुकसान करणारा महापूर नको अशी भावना आता व्यक्त होतीये.